त्यामध्ये प्राचीन काळापासून नदीच्या काठी मानवी जीवन जास्त थांबलेलं बघायला मिळतं आपल्याला. नदीच्या काठीने लोक राहतात, त्यांचं जीवन कसं असतं कोण सांगू शकतो का, किंवा कोण राहतं का नदीच्या काठावर? पाण्याची उपलब्धता असल्यामुळे वेगवेगळ्या असतात. जर पावसाळ्यामध्ये पूर आला तर राहण्याची वगैरे सोय नसते, गैरसोय होते तिथे महापूर आल्यानंतर. नदीच्या काठी असल्यामुळे शेतीसाठीच्या पाण्याचा वापर करता येतो. तसेच एका बाजून एखाद्या मुलाला जाताना एखाद्या वापर करून जाता येतो. आता काय करतात लोक वस्तू वापरतात आणि फेकून देतात, त्यामुळे काय होत आहे नदी प्रदूषित होत आहे जास्त. प्रदूषण वापर आणि फेकामुळे काय झालेलं आहे, प्रदूषण नदीचं प्रदूषण वाढलेलं आहे. मग तसे प्रदूषित नदीच्या शेजारी जर लोक राहत असतील तर त्यांना ते कसं वाटणार आहे, चांगलं वाटणार आहे का? नाही. त्यासाठी काय म्हणजे नदी प्रदूषित होण्याची कारणं काय काय सांगू शकते का? नदी का प्रदूषित? उद्योगधंद्यांचं जे सांडपाणी म्हणजे व्यवस्थापन केलं जात नाही, त्याच्यावरती प्रक्रिया करून सोडले जात नाही. त्याचप्रमाणे वैश्विक तापमान जे वाढ झालेली आहे त्यामध्ये जलस्रोतांमध्ये वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा किंवा त्या वनस्पतींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, त्यामुळे सुद्धा नदी प्रदूषित झालेली आहे. प्रदूषण होऊ नये आपण काय करू शकतो? प्रदूषण प्रदूषित व्हायला नको यासाठी आपण वेगवेगळ्या काळजी घ्यायला पाहिजे. सांडपाण्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे. आपण जो कचरा टाकतो तो कधी किंवा त्या पाण्यामध्ये न टाकता एका ठिकाणी टाकायला पाहिजे. नदीच्या काठी प्रत्येक नदीच्या काठी एक मंदिर असते, तिथं निर्माल्याचं तिथं विसर्जन केलं जाते किंवा अनेक मूर्त्या फोटो यांचा सगळा तिथं म्हणजे कचरा त्या नदीमध्ये सोडला जातो आणि विधी वगैरे केले जातात. आणि त्याचे जे निर्माल्य किंवा जे ते काही सामग्री वापरली जाते आपण वगैरे ते सुद्धा तिथं सोडल्यावर किंवा नदीमध्ये त्याचं विसर्जन केले जाते. तसं न करता त्यासाठी वेगळी उपाययोजना करून काळजी घेतली पाहिजे की त्यामुळे नदी प्रदूषित होणार नाही. जर विद्यार्थी पुढे यायचे आहे तुम्ही एकाचं घर असं आहे त्या ठिकाणी नदी दूषित आहे पूर्ण आणि एकाचं घर या ठिकाणी त्या ठिकाणी नदी पूर्णपणे स्वच्छ असणार आहे, त्यांचं राहणीमान आणि लहान असल्याचं राहणीमान कसं असणार आहे त्यावरती दोघांनी संवाद करू. स्वच्छ आहे. नदी आहे ती खूप स्वच्छ आहे, पाणी वेगळं आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि खूप आनंदाने विकास करताना आम्हाला दिसणार. आम्ही सकाळच्या वेळेला आम्ही नदीकाठी चालण्यासाठी जातो, व्यायाम करण्यासाठी जातो. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला सुद्धा तिथे लोक फिरायला वगैरे येतात. तुम्हाला काय काय पाणी असल्यामुळं पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित होत नाही. ते पाणी प्रक्रियानंतर पाठवलं तर त्याच्यापासून त्यानंतर त्यामध्ये जे असणारे मासे वगैरे आहेत त्यांचं जीवनमान कमी होतं, म्हणजे त्या ते दूषित पाणी कारखान्याचं पाणी वगैरे त्या नदीमध्ये सोडल्यामुळं ते मरतात. तसंच नदीमध्ये केंद्रार जलपर्णी वगैरे वाढतात, त्यामुळे नदीचं प्रदूषण पाणी दूषित. आता जर वापरावं यामुळे या पार्श्वभूमीवर